नमस्कार मित्रांनो, संदेश से आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाते हैं. हे गाणं ओळखलं का तुम्ही? हो, बरोबर. बॉर्डर पिक्चरमधील संदेश हे गाणं आहे. या गाण्याचे गायक कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? सांगा लवकर. हां, बरोबर, तेच ते सोनू निगम. अजून एक गाणं ऐकवतो हां, बघा. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, धूप है कभी कहीं है छाव जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. किती सुंदर अर्थपूर्ण गाणं आहे. या गाण्याचे गायक देखील कोण आहेत माहिती आहे का? तर सोनू निगम. तर आज आपण जाणून घेणार आहोत सोनू निगम यांच्याविषयी. भारतीय संगीतसृष्टीत अनेक महान गायकांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. त्यापैकी एक तेजस्वी आणि लोकप्रिय नाव म्हणजे सोनू निगम. सोनू निगम हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत यशस्वी पार्श्वगायक आहेत. त्यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यांचे वडिलांचे नाव आगम कुमार निगम असून तेही गायक होते. त्यामुळे घरातच संगीताचे वातावरण होते. सोनू यांनी केवळ 4 वर्षाच्या वयात स्टेजवर गायनास सुरुवात केली. त्यांनी आपल्या वडिलांसोबत विविध कार्यक्रमात गाणी सादर केली. बालपणी ते प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांची गाणी गायचे. रफी साहेबांच्या शैलीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. पुढे संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते मुंबईला आले. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी संघर्षमय होता. अनेक ऑडिशन देऊन त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे का, सोनू निगमला पहिली संधी कोणी दिली? तर आपले मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांनी. आजही सोनू निगम जेव्हा सचिन पिळगावकरांना भेटतात तेव्हा आदराने त्यांना नमस्कार करतात, कारण त्यांना पुढे येण्यामागे सचिनजींचा फार मोठा हात आहे. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी संघर्षमय होता. अनेक ऑडिशन देऊन त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पहिली मोठी संधी चित्रपट बेवफा सनम मधील अच्छा सिला दिया या गाण्यामुळे मिळाली. या गाण्यामुळे ते घराघरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी अनेक हिट गाणी दिली. 1997 साली आलेल्या बॉर्डर चित्रपटातील संदेश से आते हैं हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. 1999 साली प्रदर्शित झालेल्या कल हो ना हो चित्रपटातील शीर्षक गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या गाण्याने त्यांच्या कारकिर्दीत नवे शिखर गाठले. सोनू निगम यांनी हिंदीबरोबरच मराठी, कन्नड, बंगाली, तेलुगू इत्यादी भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजात विलक्षण गोडवा आणि ताकद आहे. ते भावगीत, भक्तिगीत, रोमॅन्टिक गाणी आणि देशभक्तीपर गाणी उत्कृष्टरित्या गातात. त्यांची गायकी भावनांनी परिपूर्ण असते. त्यांनी अनेक लाईव्ह कॉन्सर्ट्स केले आहेत. भारताबरोबरच परदेशातही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. ते उत्कृष्ट स्टेज परफॉर्मर म्हणून ओळखले जातात. सोनू निगम यांनी दूरदर्शनवरील संगीत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नवोदित गायकांना संधी मिळाली. त्यांनी सारेगमपा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले आहे. त्यांच्या बोलण्यात साधेपणा आणि विनम्रता दिसून येते. त्यांनी संगीत क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना फिल्मफेअर पुरस्कारांनाही गौरवण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. सोनू निगम यांचे वैयक्तिक जीवनही खूप साधे आहे. त्यांनी मधुरिमा निगम यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. ते आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. संगीताविषयी त्यांची निष्ठा आणि मेहनत प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वतःचे अल्बमही प्रकाशित केले आहेत. त्यांचा दिवाना हा अल्बम खूप लोकप्रिय झाला. या अल्बममधील गाण्यांनी तरुणांना वेड लावले. सोनू निगम यांनी अभिनय क्षेत्रातही थोडेफार काम केले आहे, मात्र त्यांची खरी ओळख गायक म्हणूनच आहे. त्यांनी भारतीय संगीत परंपरेचा सन्मान राखला आहे. त्यांचा आवाज काळानुसार
अधिक परिपक्व होत गेला. ते शास्त्रीय संगीताचेही ज्ञान बाळगतात, त्यामुळे त्यांच्या गायकीत एक वेगळी खोली जाणवते. आजही ते तितक्याच जोमाने गाणी गातात. नव्या पिढीतील गायकांसाठी ते आदर्श आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच त्यांनी यशाचे शिखर गाठले. त्यांनी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. प्रत्येक गाण्यात ते वेगळेपणा आणतात. त्यांचा आवाज ऐकताना श्रोते भावनाविवश होतात. भारतीय संगीतसृष्टीत त्यांचे स्थान आढळ आहे. त्यांच्या गाण्यांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. सोनू निगम हे केवळ गायक नसून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कलेमुळे भारतीय संगीतसृष्टी समृद्ध झाली आहे आणि भविष्यातही त्यांचे योगदान स्मरणात राहील. अजून एक किस्सा सांगावासा वाटतो मित्रांनो. नुकताच बॉर्डर 2 हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आणि त्यांचा एक कार्यक्रम पाकिस्तानात होता. ते पाकिस्तानला गेले होते. त्यांचा जिथे स्टेज शो होता, जिथे गाण्यांचा प्रोग्राम होता, त्याच्या अलीकडेच काहीतरी बॉम्बस्फोट झाले, तरी देखील त्यांनी तो कार्यक्रम शो केला, त्यांचे गाणे गायले आणि चाहत्यांची मने जिंकून घेतली. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.